जगभरातील अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवातीला बेस्टच्या संपासंदर्भातली बातमी। सलग तिसऱ्या दिवशी मुंबईतील बेस्टचा संप कायम आहे। काल दिवसभर कामगार संघटना आणि प्रशासनामध्ये बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत बैठका होत राहिल्या, मात्र तोडगा निघाला नाहीये। बेस्टच्या संपावर तोडगा काढण्यासाठी आता थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मध्यस्थी करणार आहेत। आज उद्धव ठाकरे संपासंदर्भात बैठक घेणार आहेत आणि या बैठकीत उद्धव ठाकरे बेस्ट कर्मचाऱ्यांना काय आश्वासन देणार आणि संपावर कशा प्रकारे तोडगा काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बेस्ट कामगार संघटनेचे सचिव शशांक राव यांनी बेस्टच्या संपामुळे मुंबईकरांना होणाऱ्या त्रासासाठी शिवसेनेला जबाबदार धरले, तसंच मुख्य 3 मागण्या मान्य झाल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याचा निर्धार बोलून दाखवलाय। मेस्मा कायद्याअंतर्गत कर्मचाऱ्यांना वसाहतीतील घरं रिकामी करण्याच्या नोटिसा धाडण्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांमधील रोष कमालीचा वाढलाय। नोटीस बजावण्याच्या भूमिकेचा विरोध करण्यासाठी भोईवाडा वसाहतीतील कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय वडाळा आगारावर मोर्चा नेणार आहेत। भाजपनेही मुख्यमंत्र्यांना बेस्ट संप प्रकरणी लक्ष घालण्यासाठी गळ घातली आहे। संपाबाबत तोडगा काढून श्रेय घेण्यासाठी आता शिवसेना भाजपमध्ये लढाई होण्याची शक्यता आहे। एकीकडे बसच्या संपमुळे मुंबईकर हैराण झालेले असताना स्वतः परिवहन मंत्री दिवाकर रावते मुंबईच्या रस्त्यावर उतरले आणि त्यांनी आवाच्या सवा भाडं आकारणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवर कारवाई केली आहे। बेस्टच्या संपाला मनसेनं पाठिंबा दिला। यावेळी संप मिटवण्यासाठी बेस्ट स्थानकात आरती करावी अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर केली। तसंच पालिका आयुक्तांना बेस्ट बस MMRDAच्या घशात घालायची आहे आणि याला शिवसेनेचा पाठिंबा असल्याचा आरोप मनसेने केला आहे। आर्थिक मागास सवर्णांना 10% आरक्षण देणारं विधेयक राज्यसभेत देखील मंजूर झालंय। 165 विरुद्ध 7 फरकानं राज्यसभेत घटना दुरुस्तीच्या विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे। अयोध्येतील राम मंदिर बाबरी मशीद वादग्रस्त भूखंड प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। विशेष घटनापीठासमोर या प्रकरणाची नियमित सुनावणी करायची की नाही या संदर्भात आज अंतिम निर्णय येणं अपेक्षित आहे। दिल्लीत राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यातील बैठकीत आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा सुटलाय। राज्यातील लोकसभेच्या 48 पैकी काँग्रेस 25 तर राष्ट्रवादी 23 जागा लढवणार आहे। काँग्रेसचा हात झिडकारणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांशी सविस्तर चर्चा केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। मुंबईतल्या METमध्ये प्रकाश आंबेडकर आणि छगन भुजबळ या दोन्ही नेत्यांमध्ये सध्याच्या राजकीय परिस्थितीवर सविस्तर चर्चा झाल्याचं कळतंय। काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उचलबांगडीची शक्यता व्यक्त होत आहे। संजय निरुपम यांच्या ऐवजी मिलिंद देवरा यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे। नेहमी एकमेकांवर टीका करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार हे काल एकाच व्यासपीठावर दिसले। निमित्त होतं मुंबईतील साने गुरुजी विद्यालय दादर या शाळेचे संस्थापक प्रकाशभाई मोहाडीकर यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याचं। तर मुंबईतल्या दादरमधील स्वातंत्र्य सैनिक आणि साने गुरुजी विद्यालयाचे संस्थापक प्रकाशभाई मोहाडीकर यांचा 100वा जयंती सोहळा संपन्न झाला। यावेळी मोहाडीकरांच्या अर्धकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। नागपूरमध्ये बांधकाम सुरू असलेल्या किंग्सवे रुग्णालयाच्या इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली। या आगीमध्ये होरपळल्यामुळे 8 कामगार जखमी झाले। त्यांच्यावर इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मुंबईमध्ये चेंबूरच्या टिळकनगरमध्ये एका इमारतीला आग लागल्याची घटना काल सायंकाळी घडली। रेफ्रिजरेटरमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। नवी मुंबईतल्या कोपरखैरणीच्या सेक्टर 19 मध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत 15 झोपडपट्ट्या जळून खाक झाल्यात। आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत या झोपड्या जळून खाक झाल्या होत्या। पनवेलमध्ये गटारात सफाई करण्यासाठी उतरलेल्या सिडकोच्या 3 कामगारांचा गुदमरून मृत्यू झालाय। पनवेलच्या काळुंद्रे भागातली ही घटना आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल सोलापुरात विविध विकास कामांचं उद्घाटन करण्यात आलं। चौकीदार चोर हे या राहुल गांधींच्या टीकेवर नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच प्रत्युत्तर दिलंय। मी अंधारात राखण करून चोरांना पकडून देणारा चौकीदार असल्याचा पलटवार नरेंद्र मोदींनी केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोलापुरातल्या सभेतल्या भाषणाची सुरुवात मराठीतून करत सोलापूरकरांची मनं जिंकली। तसंच तिळगुळ घ्या गोड गोड बोला म्हणत मकर संक्रांतीच्या देखील पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या।
पंतप्रधान नरेंद्र मोदींना काळे झेंडे दाखवणाऱ्या काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी थेट लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोलापूर दौऱ्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती। सोलापूरच्या कालच्या सभेत माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचं जाहीर कौतुक केल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्यात। आडम मास्तरांच्या या बदलत्या भूमिकेनं राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। दरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय। 56 इंचाची छाती असणारे पंतप्रधान लोकसभेत 1 मिनिटही येऊ शकले नाहीत, अशी टीका राजस्थानच्या जयपूरमधील एका सभेदरम्यान राहुल गांधींनी केली आहे। राफेल करारामध्ये गडबड असल्याचा संशय समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केला आहे। यावेळी अण्णा हजारे यांनी मोदी आणि फडणवीस या दोघांवरही शरसंधान साधलंय। मुख्यमंत्र्यांना पण मोदींचा वाण नाही पण गुण लागलाय, असा आरोप अण्णांनी केलाय। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मराठवाड्याचा दुष्काळ दौरा केला। यावेळी सरकार फक्त घोषणांचा पाऊस पाडणार असेल तर या सरकारला मी स्वस्थ बसू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिलाय। दरम्यान या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरेंनी दुष्काळग्रस्त बळीराजाच्या जनावरांसाठी पशुखाद्याचं वाटप केलंय। दरम्यान यावेळी उद्धव यांनी वृद्ध महिलांशी संवाद साधत मदतीचं आश्वासन देखील दिलंय। शिवसेना भाजपची युती व्हावी हीच आमची भूमिका आहे, पण शिवसेनेला युती नको असेल तर आम्ही त्यांचा हात धरून ठेवू शकत नाही, असं वक्तव्य जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले। ते नाशिकमध्ये बोलत होते। तर नागपूरमधून काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा सुरू होणार आहे। प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सकाळी दीक्षाभूमीचं दर्शन घेतल्यानंतर ताजबाग आणि टेकडी गणेशाचं दर्शन घेऊन यात्रा कामठीकडे रवाना होईल। राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेला आजपासून रायगड जिल्ह्यातून सुरुवात होत आहे। रायगड किल्ल्याहून ही यात्रा निघणार असून महाड इथे शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे। जे 70 वर्षात झालं नाही ते मोदी सरकारनं करून दाखवलंय, अशा शब्दांमध्ये पंकजा मुंडेंनी काँग्रेसवर टीका केली आहे। मात्र लोकांना विकासाची घाई झाली आहे, सर्व मोदींनीच करावं असं सामान्य जनतेला वाटतंय, त्यामुळे आम्ही देखील राहिलेले सर्व प्रश्न सोडवू, अशी ग्वाही पंकजा मुंडेंनी दिली आहे। मराठा आरक्षणाचं श्रेय नारायण राणेंचं असल्याचं वक्तव्य खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केलंय। त्याला प्रत्युत्तर देत असताना राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी कोणाची लाचारी करू नका, असं संभाजीराजेंना उद्देशून वक्तव्य केलंय आणि यावरूनच आता या दोन नेत्यांच्यात चांगलाच वाद रंगलाय। खासदार छत्रपती संभाजीराजे विरुद्ध रामदास कदम वादात सकल मराठा समाजानं उडी घेतली आहे। रामदास कदम यांनी छत्रपती घराण्याबद्दल बोलताना आब राखून बोलावं आणि केलेल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी, अशी मागणी मराठा समाजानं केली आहे। रामदास कदम मातोश्रीचे पगारी नेते असल्याची टीका निलेश राणे यांनी केली आहे। रामदास कदमांना राणेंवर टीका करण्याचं टार्गेटच दिलं असल्याचा आरोप देखील निलेश राणे यांनी केला आहे। धुळ्यातील भाजपचे आमदार अनिल गोटे पुन्हा एकदा वादात सापडलेत। व्हॉट्सअप ग्रुपवर महिलांविषयक अश्लील आणि भडकाऊ पोस्ट केल्यानं अनिल गोटेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 2012 साली एसटी बसखाली 9 जणांना चिरडणाऱ्या एसटी ड्रायव्हर संतोष मानेला जन्मठेपेची शिक्षा सुप्रीम कोर्टानं कायम ठेवली आहे। पुणे सत्र न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा दिली होती, ती शिक्षा सुप्रीम कोर्टानं कायम ठेवली आहे। मुंबई बंगळुरू महामार्गावर कात्रज जवळ पोद्दार हायस्कूलची बस उलटी होऊन 20 ते 25 विद्यार्थी जखमी झालेले आहेत। भारतीय विद्यापीठ पोलीस स्थानक हद्दीमध्ये हा अपघात घडला। या दुर्घटनेदरम्यान विद्यार्थी किरकोळ जखमी झालेत। आंबेनळी घाटातील बस दुर्घटनेप्रकरणी मृत चालक प्रशांत भांबीड दोषी नसून प्रकाश सावंत दोषी असल्याचा आरोप करत मृतांच्या नातेवाईकांनी कोकणी कृषी विद्यापीठावर धडक मोर्चा काढला। पालघरमध्ये पॉलिश करण्याच्या बहाण्यानं 10 तोळे सोन्यावर डल्ला मारण्यात आलाय। भांडी आणि सोनं पॉलिश करून देण्याच्या बहाण्यानं 2 महिलांना गुंगारा देऊन 2 चोरट्यांनी 3.25 लाखांचं 10 तोळे सोनं पळवून नेलंय। गुरुसाटम गँगच्या 2 गँगस्टर्सना मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। कृष्णकुमार आणि केविन अशी या दोघांची नावं आहेत। मागच्या 6 महिन्यांपासून कृष्णकुमार आणि केविन मुंबईतल्या बड्या बांधकाम व्यावसायिकांसह काही मोठ्या व्यक्तींकडे खंडणी मागत होते। नवी मुंबईतल्या कोपरखैरणेत माथेफिरूची दहशत पसरली आहे। पहाटेच्या सुमारास एकता मैदानात गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या। तब्बल 15 ते 16 गाड्यांच्या काचा फोडल्या गेल्या आहेत। दरम्यान पोलिसांतर्फे माथेफिरूचा शोध सुरू आहे।
नाशिकच्या कॉलेज रोड परिसरात एका महिलेचा मृतदेह आढळून आला। या महिलेची गळा दाबून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे। भुसावळमध्ये 1.25 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला। बाजारपेठ पोलिसांची ही कारवाई आहे। शहरातील सिंधी कॉलनी भागातील कविता कुकरेजा यांच्या घरात संशयित आरोपी विशाल उत्तमचंद आहुजा यानं गुटख्याचा साठा केल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे। बारामती पालिकेचे विरोधी पक्षनेते नगरसेवक सुनील सस्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। माळेगाव साखर कारखान्यावर कायदेशीर कारवाई करत असताना वैध मापन निरीक्षण योगेश अग्रवाल यांच्यावर दबाव टाकल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। बुलढाण्यात सततच्या नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून 60 वर्षीय शेतकऱ्यानं आत्महत्या केली। जळगाव जामोद तालुक्यातील जामोद इथल्या अल्पभूधारक शेतकरी किसन हातेकर असं या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे। कांद्याच्या भावात सतत घसरण होत असल्यानं सटाणा तालुक्यातील संतापलेले शेतकऱ्यांनी नामपूर बाजार समितीच्या गेटसमोर कांदा फेकून दिला। या शेतकऱ्यांनी सटाणा मालेगाव मार्गावर रास्ता रोको केला, तर व्यापारी जाणून बुजून भाव पाडत असल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला आहे। चारा टंचाईवर तोडगा म्हणून राज्य सरकारनं गाळपेरा योजनेला सुरुवात केली। या योजनेचा नाशिकमध्ये शुभारंभ करण्यात आला। यावेळी गंगापूर धरणाच्या क्षेत्रातील नांगरलेल्या गाळयुक्त जमिनीत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवून पेरणी केली आहे। नाशिक जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली। यावेळी चारा छावण्या सुरू करण्याबद्दल त्वरित निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली, तर सरकार घरपोच चारा देण्याच्या विचारात असल्याचं देखील सुतोवाच यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे। शिक्षण कसं घेऊ असा प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांना अटक करा म्हणणाऱ्या शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या निषेधार्थ अमरावतीत राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। यावेळी तावडे यांच्या नावाचा बालवाडीचा अर्ज प्रांताधिकाऱ्यांच्याकडे देण्यात आला। बारामती तालुक्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महिलांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन आपल्या विविध मागण्यांसाठी बारामती शहरातून मोर्चा काढला। यावेळी महिलांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निषेधार्थ घोषणा दिल्या। पंढरपूरमध्ये काल अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीनं विविध मागण्यांसाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनामध्ये हजारोंच्या संख्येनं सेविका उपस्थित होत्या। बुलढाणा आयटकच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये जिल्ह्यातील असंख्य अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा कर्मचारी सहभागी झाल्या होत्या। गांधी भवन ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आला। भुसावळ शहरात काल BSNL, LIC महावितरण, पोस्ट आणि RMS कर्मचाऱ्यांनी संप केला। यावेळी पोस्ट कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी कार्यालय परिसरात घोषणाबाजी देखील केली। वर्ध्यामध्ये आयटकच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। मोर्चात जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका तसंच कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे पगारवाढीच्या मागणी संदर्भातील निवेदन देण्यात आलं। त्र्यंबकेश्वरच्या देवस्थान कर्मचाऱ्यांचा संप सलग तिसऱ्या दिवशी देखील सुरूच आहे। देवस्थानातील कर्मचाऱ्यांना मानधनाऐवजी पगार दिला जावा या मागणीसाठी हा संप सुरू आहे। भिवंडीवाडा रोडवर लार नदी नाका परिसरात RPI सेक्युलरच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आला। प्रांत कार्यालयातील लाचखोर कर्मचारी सुनील कांबळेला अटक करण्याच्या मागणीसाठी हा रास्ता रोको करण्यात आला। बेकायदेशीररित्या वाळू उपसा केल्यानं उजनीच्या पाणलोट क्षेत्रातल्या फ्लेमिंगोंचं अस्तित्व धोक्यात आलंय। बेकायदेशीर वाळू उपशासाठी मोठमोठ्या बोटी उजनीच्या पात्रात रात्रंदिवस घरघर करतात आणि त्याचमुळे उजनीतील या परदेशी पाहुण्यांचं अस्तित्व आता धोक्यात आलंय। येत्या 19 तारखेच्या महासभेत कळवा मुंब्रा मेट्रोचा DPR आणला नाही तर महासभाच उधळून लावू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिलाय। ठाण्याच्या मेट्रोचा नारळ जेव्हा फुटेल तेव्हाच कळवा मुंब्रा मेट्रोचा नारळ फुटला पाहिजे असंही आव्हाड म्हणाले। देशातली पहिली रेल्वे ज्या रुळांवरून धावली त्याचे ब्रिटिशकालीन अवशेष ठाण्यात सापडले। 16 एप्रिल 1853 साली बोरीबंदर ते ठाणे पहिली पॅसेंजर रेल्वे धावली होती। नाशिकमधून दिल्लीनंतर आता अहमदाबादलाही विमानाचं उड्डाण होणार आहे। 13 फेब्रुवारीपासून नाशिक अहमदाबाद अशी विमानसेवा सुरू होणार आहे। इतकंच नाही तर पुढच्या 3 महिन्यात हैदराबाद, भोपाळ, बंगलोर आणि गोव्यासाठी नाशिकमधून विमानसेवा सुरू होणार आहे। पुणेकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार कायम आहे। यावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत काल बैठक पार पडली। यावेळी एवढ्यातच पाणी कपात करणार नसल्याचं पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितलं आहे।
कचरा डेपोत वारंवार लागणाऱ्या आगीमुळे आणि दुर्गंधीमुळे स्थानिक हैराण झालेत आणि त्याचमुळे बदलापूर कचरा डेपोत जाणाऱ्या गाड्या स्थानिक गावकऱ्यांनी अडवल्या आणि त्यानंतर पालिका अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। भिवंडी शहरातील कामतघर इथल्या शिवाजीनगरमध्ये घरासमोरच उघडी गटारं असल्यानं इथे नागरिक आणि लहान मुलांच्या आरोग्यावर याचा दुष्परिणाम होतोय। यावर मार्ग काढण्यात यावा ही मागणी इथल्या स्थानिकांनी केली आहे। मुंबई बडोदा जेएनपीटी महामार्गाची हद्द बदलल्याच्या विरोधात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय। महामार्गाचा प्रस्तावित मार्ग वळवण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केलाय। अंबरनाथमध्ये नागपंथी डवरी या भटके विमुक्त समाजानं आपल्या न्याय हक्कांसाठी हक्क परिषदेचं आयोजन केलंय। अंबरनाथ पालिका उभारल्या जाणाऱ्या नाट्यगृहामुळे 530 कुटुंबांना स्थलांतर करावं लागणार आहे। वसईतील वसई सागरी कोळी मच्छीमार सहकारी संस्थेच्या वतीनं 50 बोटींना डीटीएस अलर्ट मशीनचं वाटप करण्यात आलंय। संस्थेचे अध्यक्ष दयानंद कोळी, उपाध्यक्ष अर्जुन हरण्या, वसई उत्तन परवाना अधिकारी राजेश पाटील यांच्या हस्ते हे वाटप या ठिकाणी करण्यात आलं। हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजल्यानंतर आता संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे। हे अधिवेशन 21 जानेवारीपासून सुरू होणार आहे। दरम्यान 1 फेब्रुवारीला देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे। दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। सायंकाळी पंतप्रधान निवासस्थानी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। काँग्रेस पक्षाच्या महत्त्वाच्या पदावर पहिल्यांदाच एका तृतीयपंथी व्यक्तीची नेमणूक करण्यात आली आहे। अप्सरा रेड्डी असं त्यांचं नाव असून त्या तामिळनाडूच्या आहेत। रेड्डी यांची सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे। मकर संक्रांत जवळ आल्यानं सध्या सगळीकडे पतंगबाजी मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे। गुजरातमध्ये यावेळी 4 ठिकाणी पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। यासाठी देशी विदेशी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। ऑस्ट्रेलियामध्ये सध्या जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे, त्यामुळे सर्वत्र बर्फाची चादर बघायला मिळते। बर्फवृष्टीमुळे ऑस्ट्रेलियातील शाळा आणि काही महत्त्वाची कार्यालये या ठिकाणी बंद ठेवण्यात आली आहेत। पेरूमध्ये भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलंच तापलंय, त्यामुळे पेरूचे अॅटर्नी जनरल पेड्रो चौधरी यांना राजीनामा द्यावा लागला। त्यामुळे विरोधकांनी पेड्रो चौधरी यांच्या विरोधात निदर्शनं केली आहेत। बांगलादेशमध्ये वस्त्रोद्योग कामगारांचा संप अद्यापही सुरू आहे। या संपाला हिंसक वळण लागले। सलग दुसऱ्या दिवशी ढाकामध्ये आंदोलकांनी दगडफेक केली आहे। तिकडे ब्राझीलमध्ये सध्या पुरानं थैमान घातलंय। अतिवृष्टीमुळे ब्राझीलच्या अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली, त्यामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालंय।